नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तू कया देवा, देवा यावरी न करावा देव। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तू कया समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे। अखिल गुणनिधान करुणावरणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा, ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी, अखंड समाधी गण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबा आहे। जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला अशी देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबर आहे। शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे। या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात अशी पैठण निवासी माझे नाथबाबा, व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेनं चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा। आणि मला असं वाटतं गेल्या 5 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात। आजची ही आपली 6वी अंघोळ विठ्ठल विठ्ठल। तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये माझे निळोबराय जगाच्या मालकासमोर उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा प्रकट करतात। पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये माझे निळोबराय उभे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा एक अपेक्षा आहे रे पांडुरंगा माझ्या अंतःकरणामध्ये। निळोबराय म्हणतात, तू पांडुरंग परमात्मा म्हणतात, काय सांगा ना निळोबराय, काही नाही देवा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे। पांडुरंगाने सांगितलं, देवा जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांची संगती, अशा लोकांचा समागम तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर फायदा काय देवा? जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांची संगती, अशा लोकांचा समागम जर जीवनामध्ये प्राप्त झाला तर सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे। चांगल्या लोकांचं श्रवण केलं की माणसाला, चांगल्या लोकांची संगती केली की माणसाला चांगलं ऐकायला भेटतं। काय भेटतं? ऐकायला भेटतं। आणि परमार्थामध्ये चांगलं ऐकलं की माणसाचा परमार्थ दृढ होतो, परमार्थामध्ये विश्वास वाढतो। आणि एकदा का परमार्थ दृढ झाला की परमार्थामध्ये तिसरा फायदा निळोबराय सांगतात, वैराग्य वाढे चढवडी। अभंग खूप सोपा आहे। चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं। एक, चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं। चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो, परमार्थ दृढ झाला की परमार्थामध्ये वैराग्य होतं। आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं रे झालं
की त्या परमार्थाचा सर्वात मोठा फायदा निळोबराय सांगतात, निळा म्हणे वाढे भाव. आणि एकदा का परमार्थामध्ये भाव वाढला रे वाढला की त्याचा साक्षात्कार आत्म्याला होतो. संचरे स्वानुभव निजांगी. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्यविषयी तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा गाथा पारायण आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, आणि त्यामधील ही 6व्या दिवसाची सेवा महाराजांच्या वतीनं माझ्या वाटेला आलेली. आपण पुण्यवान मंडळी आहात. महाराज जगद्गुरु तुकोबरायचा 375वा विजेचा उत्सव म्हणजे वैकुंठ सोहळा. आपण सर्व मंडळी साक्षीदार आहोत या सोहळ्याचे. मला आनंद वाटतोय. मी तसं दर्शनाला 1-2 वेळेस आलो, पण सोहळ्याला पहिल्यांदा आलो. बरं बाबा, मी नारदाच्या गादीहून सांगतो, महाराष्ट्रभर नाही 4 राज्यामध्ये आम्ही कीर्तन करतो. विजेचेही दररोजचे कीर्तन चालू आहे. पण देहूच्या नंतर सर्वात मोठा उत्सव जर तुकोबरायचा कुठं होत असेल तर तो पावनधाम या ठिकाणीच होतो. सुंदर आहे एकदम. असं फडकऱ्यांमध्ये कीर्तन केल्यासारखं वाटेल. फडकरीची ना महाराज ते, बरोबर आहे का नाही? मला आनंद वाटला. तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. सर्व जाणकार मंडळी, बऱ्याचशा वेळेस कीर्तनाला कीर्तनकार उपस्थित असतात. त्यावेळेस कीर्तनकाराची खूप मोठी अडचण होती. लोक कीर्तनाला उभे असले की कीर्तनकार कसंही त्यांना 2 तास घुमू शकतो. लोक कीर्तनासाठी उपस्थित असले की माणसं 2 तास कीर्तनकार कसंही त्याला घुमवल. पण कीर्तनकार ज्या वेळेस कीर्तनकाराच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा असतो त्यावेळेस कीर्तनकाराची सुवासनीची सत्वपरीक्षा असते. बरोबर आहे का नाही? आता हे सगळे माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, तपानं मोठे मंडळी आहेत. आणि या सर्वच मंडळी समोर माझ्यासारख्या लेकरानं सेवा करणं म्हणजे नाथबाबाची एक ओवी आहे. तेने अमृताचे ताटी जान रोटी ठेविली. सोन्याचं ताट भरलेलं असावं. कशाचं? सोन्याचं ताट भरलेलं असावं. आणि त्या सोन्याच्या ताटामध्ये नरोटी ठेवल्यासारखी माझी सेवा आहे. मायबाप, तुम्हा सर्वच जाणकार मंडळीला उपदेश करावा. तुम्हाला काही 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगाव्या एवढा मी निश्चितच ज्ञानी नाहीये. पण अजून 11 वाजे लोक तुम्हाला कोणालाच उठू देणार नाही एवढा तर निश्चित अज्ञानी नाही. विठ्ठल विठ्ठल. ह्याला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काहीतरी प्रामुख्यानं काही उत्सव झाले पाहिजेत. त्यामध्ये 2 उत्सव खूप महत्वाचे आहेत. पहिला उत्सव माणसाकडून देवाचा झाला पाहिजे. एक, का देवाचा उत्सव साजरा करायचा याचं कारण असं आहे, जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. 1, आपण रामनवमी साजरी करतोय. 2, आपण दत्त जयंती साजरी करतोय. 3, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय. आपण वामन जयंती साजरी करतोय. पण लक्ष देऊन ऐका, देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि माझ्याही जीवनामध्ये घडला नाही तर देव नाराज होत नाहीये. पण मानवी देहाला प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाच्या जीवनामध्ये साधूचा उत्सव घडला पाहिजे. त्याचं कारण असं आहे महाराज, साधूचा उत्सव केल्यानंतर, संतांचा उत्सव केल्यानंतर माझा देव असा गदगद गदगद होतो. महाराज, एक हिंदी कवीनं खूप गोड वर्णन केलंय, ते किती सुंदर सांगतात पहा. मैं संतन को दास संत मेरे मुकुट मनी. मी संतांचा दास आहे. कोण आहे? मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. म्हणून साधूचा उत्सव केला, देवाचा उत्सव केला, साधूचा उत्सव केला, भक्ताचा उत्सव केला की देवाचा गदगद होतो. मी बोलतो असं नाही, महाराजांचं प्रमाण किती गोड आहे पहा. देव सारावे परते संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. देव सारावे संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. हो देव सारावे परते
ते संत पूजावे आरते. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या बीजेचा उत्सव आपण एवढ्या थाटामाटात करत आहात म्हणून आपण सर्व भाग्यवान आहात महाराज. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्यच नाहीये. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहमदांधकारणाशम विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो शक्य नाहीये. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडाला. तुम्ही सर्व मंडळी भाग्यवान आहात की माझ्या तुकोबरायच्या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी बसलेलो आहोत महाराज. आणि अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. निळोबराय या अभंगामधून जगाच्या मालकासमोर आपल्या अंतकरणातली थोडी इच्छा प्रकट करतात. का हो, कोण आहे निळोबराय? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य आहे महाराज निळोबराय. गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे तुकोबराय आणि निळोबराय. लक्ष देऊन ऐका. गुरुचं आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराजांनी एका ठिकाणी खूप गोड वर्णन केलंय. गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा. किती सुंदर आहे पहा. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे. शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाहीये. आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. पण बहुतांशी 2024 मध्ये असे गुरु शिष्य सापडत नाही बरं गणेश दादा. गुरु एवढे हलकट झाले शिष्य भेटला की त्याला कापायचंच करतात महाराज. कोणत्या का पद्धतीने कापायचं करतात. मग असा बावळट गुरु असल्यावर शिष्य सुद्धा विचार करतो कधी हा मरल आणि कधी मी याच्या प्रॉपर्टीचा मालक होईल. तुकोबराय किती गोड बोलतात. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो. किती गोड प्रमाणे माझ्या तुकोबरायचं पहा. विठोबाची आन नरका जाती हो विठोबाची आन नरका जाती. विठोबाची आन नरका जाती हो विठोबाची आन नरका जाती. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य दान. विठोबाची विठोबाची स्पष्ट बोलणारा महात्मा वारकरी संप्रदायामध्ये जन्मालाच आलेला नाहीये महाराज. गाथ्यातले सगळे जर अभंग वाचले ना तुम्ही तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. तुकोबराय गाढवाला कधी गजानन म्हणलेच नाही महाराज. गाढवाला गाढवच म्हणले गजाननला गजाननच म्हणले. आमचं नशीब एवढं खराब आहे आम्हाला बैलाला सुद्धा बाबूराव म्हणावं लागतो. कठीण ताळ आहे महाराज. कीर्तनकाराला 100% 99% खोटं बोलावं लागतात गुरुजी. आणि त्यातल्या 2 कीर्तनामध्ये तर 101% खोटं बोलावं लागतं. पहिलं बोलावं लागतं वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला 1 आणि दुसरं बोलावं लागतं कोणाच्या वाढदिवसाला महाराज. अख्खा तालुका त्या नालायकाने खाल्लेला असतो आणि आम्ही सांगतो साहेबासारखा मानू. हा अवघड आहे ना महाराज. आणि पुण्यतिथीच्या कीर्तनाला तर एवढा अवघड आहे बाबा 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 कठीण ताळ आहे. ते दारू पिऊन मेलेलं असतं आणि आम्ही अभंग घेतो याच्यासाठी केला होता म्हणजे महाराजही नरकात. ते तर अगोदरच असतं. ऐकणारे नरकात आणि गायक अगोदरच गेले असतात कारण पंचपदी अगोदर सुरू करतात ना ते. म्हणजे सगळे सारखेच महाराज. कठीण तळ आहे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण. विठोबाची आन नरका जाती. गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे निळोबराय आणि तुकोबराय. माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा
माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझा उद्धार करावा, याच्यासाठी 42 दिवस अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय आहे. तुकाराम 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 तुकाराम. 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. तुकोबराय तर काही आले नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणते? निळोबरायने डोळे उघडले. जगाचा मालक दारात उभा आहे. निळोबराय देवाकडे पाहून म्हणतात, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्राथिला वाचोनी आलासी का. अबे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का? बे हा शब्द विदर्भातला आहे बरं. कुठला आहे? विदर्भातला आहे. अबे देव आहे ना, तुला काही कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये 3. कीर्तन असेल, भागवत असेल, गाथा पारायण असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, महाभारत असेल, जेवढे काही संप्रदायाचे कार्यक्रम आहे, इथं नावाची अपेक्षा करू नका बरं महाराज. मी सर्व मायबापांना विनंती करेल, आज महाराष्ट्रामध्ये एकच एवढं हे धर्माचं व्यासपीठ आहे की इथंच फक्त लोकांची दिशाभूल केल्या जात नाही, तर बाकीचं कोणतंही व्यासपीठ चांगलं राहिलेलं नाहीये. म्हणून इथं नावाची अपेक्षा करू नका, इथं कोणी पदाची अपेक्षा करू नका. इथं या कीर्तनचा अंग, कीर्तनचा अंग होय अंग. लोक परमार्थात सुद्धा नावाची अपेक्षा करतात. अजिबात करू नका. हवा तुम्हाला दिसती का जाणवती हो? हवेला कलर नाहीये, निळा हिरवा पिवळा काळा कलर नाहीये. हवा आता सध्या गरम जाणवते, थोडी बाहेर गेले की थोडी थंडीगार हवा सुटते. हवा हवेचं कार्य करत आहेत, पण हवा कुठंच कोणाला दिसत नाही. तसं परमार्थाचं कार्य करत असताना कोणी माझं नाव घ्यावं, कोणी माझा सत्कार करावा, कोणी माझ्या नावाचा उदो उदो करावं ही अपेक्षाच करू नका. मी तर याच्याही पुढे जाऊन सांगेल गाड्यांनो, महाराजांनी तुमचं नाव घ्यावं एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका. महाराजाने तुमचं वर्णन करावं एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका. तुम्ही सेवा एवढी चांगली करा, काम एवढं चांगलं करा की माझ्या तुकोबाला सुद्धा तुमच्या नावाची आठवण झाली पाहिजेत गड्या. देवा नावाची दखल घेतली पाहिजे. अरे शिर्डी संस्थान असेल, तिरुपती संस्थान असेल, आमच्या गजानन महाराजाचं संस्थान असेल, हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात महाराज लोक. ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही गाडी कुठून आली काय आली. म्हणून परमार्थात नावाची अपेक्षा करायची. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे इथं या. इथं बोलवलं नाही तरी येऊन बसा. का इथं आल्यानंतर तुम्हाला 4 गोष्टी ज्ञानाच्या ऐकायला मिळणार आहे. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका. आचारसंहिता चालू आहे सध्या. कोणती संहिता चालू आहे? आचारसंहिता. अजून 10-12 दिवसांनी एकदा तिकीट डिक्लेअर झाले आणि प्रचार सुरू झाला की पाजणाऱ्यांनी जरी लाजा सोडल्या तरी पिणाऱ्यांनी लाजा बरं. खाऊ घालणाऱ्याने जरी लाजा सोडल्या तरी खाणाऱ्यांनी लाजा. ते फक्त 8 दिवस तुम्हाला पाजू शकतात, वर्षभर पाजू शकत नाही. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका, आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. बाबाजींच्या मुखामधून तुम्ही दक्ष प्रजापतीची कथा ऐकली असेल महाराज. खूप मोठा यज्ञ ठेवलेला आहे. सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब सांगते, मालक ओ मालक जी, माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवला, चला ना. भगवान शंकर म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग. एखादी तारीख तुझ्या बापाने मला द्यायला पाहिजे. सगळ्यात नामांकित कीर्तनकारांच्या तारखी ठेवल्या, माझं एक बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाही. सती आई साहेब सांगू लागली, ओ मालक चला ना, खूप मोठा यज्ञ ठेवलाय माझ्या बापाने, नाही शक्य, बोलवलं नाही, आपल्याला जायचं नाहीये. सती आई साहेब रडायला लागल्या आणि रडता रडता नवऱ्याला सांगतात, ओ ओ मालक ऐका ना, बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार. मला एवढंच सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती, आजकालच्या शंकराने अपेक्षा करायची नाही. कितीही नामांकित वेदांताचार्य असू द्या, तुमचा विषयच नाही बाबा इथं, आमचा चाललाय, आम्ही आमचंच सांगतो, आम्हीच ऐकतो, तुम्ही पाहू नका आमच्याकडे अजिबात. किती मोठा विद्वान कीर्तनकार असू द्या, तो कीर्तनात गप्पा मारल, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी.
प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करता रात्री घरी गेली की बायको म्हणती भोप्या अहम ब्रह्मास्मी. सती आईसाहेबाने आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेल्या. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही. राग आला, सर्वांना चरित्र भागण्यात यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपवला. म्हणून निळोबराय सांगतात, ए अभि तुला बोलवलो नाही, का आलास तू? तैशा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला? मला का भक्त प्रल्हादासारखं दुःख आहे की मी गजेंद्रासारखा संकटातही सापडलेलो नाही, का तू आलास? परत तुकोबराने निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत देव केविलवाल्या नजरेने तू निळोबरायकडे गेला. ओ निळोबराया, अहो ऐका ना, 42 दिवस झाले हो निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? डोळे उघडा. पहिल्यांदा सांगितलं देवा तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय देवाला सांगतात, निळा म्हणे आम्ही नवळ खोची देवा, निळा म्हणे आम्ही नवळ खोची देवा, तू कयाचा धावा मालकाकडे पाहिलं. ए जा, तुला ओळखत नाही मी. किती ताकद आहे निळोबरायची महाराज. जगाचा मालक निळोबरायच्या दारामध्ये उभे. निळोबराय सांगतात जा, तुला ओळखत नाही. हे असं झालंय, देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात या. कोणी या? त्यांनी दरवाजावर थाप टाका, हॅलो, दरवाजा उघडा. आणि तुम्ही दरवाजा उघडून त्याच्याकडे पाहून म्हणायचं, कोण शेरे भाऊ तू? मरेल ना ते, फाशी घेईल ना. जगातील सगळ्यात प्रसिद्ध माणूस तुमच्या दारात आहे आणि तुम्ही म्हणायचं कोण आहे? तसं जगाचा मालक पांडुरंग परमात्मा कर्तुमान्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे, त्या जगाच्या मालकाकडे पाहून निळोबराय सांगतात, कोण आहे तुला? जा, मी ओळखत नाही. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. ओ ओ ओ निळोबराय, इकडे बघा, माझ्याकडे पहा. मी देव आहे हो, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो पहिलं स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता. निळोबराया, शेष महेश गणेश दिनेश सुरेश हू जाई निरंतर ध्यायी. सर्व देवता माझं रात्रंदिवस चिंतन करतात, त्यांच्या स्वप्नात नाही हो निळोबराया. काहीतरी बोललं पाहिजेत का नाही? अजून सुद्धा काही मंडळी, काही संत महात्मा योगी खाली मुंडकं वर पाय करून हिमालयात माझं चिंतन करता येते. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, किती गोड आहे पहा. कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस खा पण हे दोन डोळे खाऊ नका. का? अजून सुद्धा तो जगाचा मालक भेटल, त्याचं दर्शन आम्हाला होईल अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये. निळोबराया, एवढं जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. हे सगळं जे दिसतंय ना निळोबराय, चाले हे शरीर कोणाची या? कोण बोलावी ते हरिविन. किती प्रमाण म्हणायचे, किती गोड आहे पहा. तुझी सते वेदासी बोलणे, तुझी सते वेदासी बोलणे, तुझी सते वेदासी बोलणे. चालणे तुझी आबळे, सूर्यासे चालणे तुझी आबळे, सूर्यासे चालणे
सत्तेने हे सर्व जग चालतंय तो जगाचा मालक माझ्या निळोबरायाच्या दरबारामध्ये उभा आहे. हो निळोबराया, डोळे उघडा ना, मला एवढंच सांगायचं महाराज तुम्हाला. या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव आहे. आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये आहे. आणि ते निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे. आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंगा एक छोटीशी इच्छा माझ्या अंतकरणामध्ये आहे. जाणकार लोक असा प्रश्न करतील की महाराज संत आणि संतांच्या ठिकाणी इच्छा कसं शक्य आहे महाराज? इच्छेच्या पलीकड जो व्यक्ती गेलेला आहे त्याचं नाव संत आहे. पण संप्रदायामध्ये काही तुकोबरायच्या गाथ्यामध्ये जर काही प्रमाण पाहिले, संतांच्या अंतकरणामध्ये संसाराविषयी जरी इच्छा नाही प्रगट झाली पण परमार्थाविषयी साधू संत इच्छा प्रकट करतात, तुकोबरायच प्रकट करतात. अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती, मग मी कमलापती तुझबा नानी कंटाळा. निळोबराय पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे पांडुरंगा, त्या लोकांचा समागम, त्या लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अभंगाचं पहिलं चरण. हो हो घडो त्याचा समागम, समागम घडो त्याचा समागम, 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 समागम ज्यांचे प्रेम विठ्ठल. ए पांडुरंगा, ए देवा ऐक ना, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे. तसं तर पाहायला गेलं
तर मनुष्य बहुतांशी देवावर प्रेम करतच नाही महाराज. हा पहिला मुद्दा. याचं कारण असं आहे, भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्यानं अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतो महाराज? वयाच्या अगोदर टक्कल पडलेलं आवडतं आपल्याला? अजिबात नाही. वयाच्या अगोदर केस पांढरे झालेले आवडतात आपल्याला? अजिबात नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर. आज जेवढं काही चाललंय तुमचं आणि माझं फक्त समाजासाठीच चाललंय. लोक काय म्हणतील याच्यासाठी चांगलं राहायचं एक, लोक काय म्हणतील म्हणून गळ्यामध्ये माळ घालायची एक, अहो याच्या पुढं लोक काय म्हणतील म्हणून लोक कीर्तन ऐकतात बाबाजी. काही लोक सगळा परिसरच गेला बा कीर्तनाला, आणि मी जर नाही गेलो तर लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू, माझा देव काय म्हणाल म्हणून कीर्तन ऐकायला शिक. लोकांचा ताण नका घेऊ महाराज. लोक काहीच म्हणत नाही. आता लोकांचा जरी विचार आपण करायचा, मग लोकांनी करायचं काय हा एक मोठा प्रश्न आहे. ताण नाही घ्यायचा. म्हणून दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो. कोणावर करतो? समाजावर. ऐपत नसताना सुद्धा 4-4, 5-5 रुपये टक्क्यानं पैसे काढून आपल्या पोरीचं लग्न करतो आपण. करतो का नाही महाराज? काय गरज आहे? अहो 50 कोटीचा जरी लग्नासाठी खर्च केला तरी लोक काही म्हणत नाही ना. माझी तरी अशी विनंती आहे सरकारला की लग्नासाठी या देशामध्ये कायमस्वरूपी करोना पाहिजेत महाराज. वस्तुस्थिती लग्नासाठी फक्त. लग्न जेवढा पैसा आपला ग्रामपंचायतमध्ये खर्च होतो लग्नासाठी होतो तेवढा कुठंच खर्च होत नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कोरोनात पाहिलं ना महाराज, मंगल कार्यालय नसताना सुद्धा लग्न झालं का नाही? हो, बँड नसताना सुद्धा लग्न झालं का नाही? डीजे नसताना सुद्धा लग्न झालं का नाही? हो, पाहुणे रावळे नसताना सुद्धा लग्न झालं, वऱ्हाड नसताना सुद्धा लग्न झालं, घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं का नाही? हो, म्हणून माझी विनंती, लग्नासाठी कायमस्वरूपी करुणा पाहिजे. ते ऐका. दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो. आणि तिसरं सर्वात जास्त प्रेम जर मनुष्य कशावर करत असेल तर तो फक्त पैशावर करतो. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. अगदी काही अंतरावर कारखाना आहे, रात्रंदिवस एवढे शेतामध्ये कबाड कष्ट करता. फक्त खोटं नका बोलू. देवासाठी करता का पैशासाठी करता? हो हां बोलत चला, लाजू नका. कशासाठी? पैशासाठी. उन्हाचा विचार करत नाही, तान्हाचा विचार करत नाही. सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 5 वाजे लोक शेतामध्ये एवढ्या कडकडीत उन्हामध्ये आपण काम करतो. कशासाठी? देवासाठी का पैशासाठी? मी आज दिवसभर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा बोला बोला, लाजू नका. कळू द्या आम्हाला. कशासाठी? हा असं मोकळं बोला. आम्हाला कळू द्या आमच्याविषयी किती पाप आहे तुमच्या मनात. हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या तुम्ही. असं मनात नका ठेवू. का लोक महाराज लोकांच्या एवढे विरोधात असतील काही कळत नाही महाराज. काय नुसतं पैसा म्हणलं की महाराज लोकांसाठी काय द्या सोडून. तुम्ही किती जरी जळले गड्यांनो तो फक्त मूळव्याध होऊ शकतो तुम्हाला. याच्या पलीकडे दुसरं काही नाही होऊ शकत. तुका म्हणे आम्ही राजे तरे लोक्याचे, काय कमी आमच्या मायबापानं करून ठेवलं आमच्यासाठी. तुम्ही जळू नका, धोत्र घाला. महाराज सोपं नाहीये ना. म्हणून ऐका, या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाहीये. पण माझ्या तुकोबरायच्या जीवनाचा जर इतिहास पाहिला तर या 3ही गोष्टीवर तुकोबरायने लात मारली. हा नावडे जनधन माता पिता, माता पिता, नावडे जनधन माता पिता, माता पिता, नावडी जनधन माता पिता, नावडी जनधन माता पिता. विषयांचा झाला नारायण
अभंगाचा इतिहास जर पाहिला तर या तिन्ही गोष्टीवर तुकोबराने लात मारली. गाथ्यामध्ये एक अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायचा, या ती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवत असताना तुकोबराय सांगतात, या ती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न, दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान, श्री एकांना न करता मेली. अरे ज्या महात्म्याची पाटीलकी गेली तरी तो महात्मा देवाला बरं झालं म्हणतो एक, ज्या महात्म्याची शावकारकी गेली तरी तो महात्मा देवाला बरं झालं म्हणतो एक, गावातला मान गेलाय, धन गेलाय, शावकारकी गेली. याच्या पुढे जाऊन सांगू, ज्या महात्म्याची बायको अन्न करता मेली तरी तो महात्मा देवाला सांगतो बरं झालं महाराज. चुकून जर एखादं कीर्तनाची तारीख रद्द झाली तर रात्रभर करमत नाही आपल्याला महाराज. कुठं तुकोबरायचे विचार आणि कुठं तुमचे आणि माझे विचार. म्हणून तुकोबरायच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला तर या सर्व गोष्टीवर तुकोबराने लात मारलेली आहे. समाजाचा तर विचार तुकोबराय त्याही काळात कळत नव्हते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. एवढं सुंदर देहूगाव असताना तुकोबराय का भामचंद्र डोंगरावर गेले असतील, का घोरड्या डोंगरावर गेले असतील, का भंडाऱ्या डोंगरावर गेले असतील, याचं कारण हा समाज कोणाचा झालाय म्हणून आपल्यासारख्या लोकांचा होणार आहे. अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायनी गाथा द्याला, या माथ्यानं त्या गाथ्याचं स्वागत तर नाही केलं, पण या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवलेला आहे महाराज. समाज जर ज्ञानोबरायदिक साधू संतांचा झाला नाही तर आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षा सुद्धा करायची. मी तर याच्याही पुढे जाऊन सांगतो, 10 ते 20% समाज जर देवाला मानत नाही तर आपल्याला लोकांनी मानाव हा आग्रह कसा का म्हणून करायचा. अजिबात ताण नका घेऊ. समाज कोणालाच मानत नाही. तुम्ही किती चांगलं काम करा, लोक तुम्हाला नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. फक्त त्यातून आपण एवढं करा, कोणी निंदा कोणी वंदा, अमुचा सोहिताचा तुका म्हणे हासे जन, नाही कान तय ठाई. परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबराने त्या काळामध्ये सावध केलंय. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनी जना भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनी जन काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. ठीक आहे, तुकोबरायने समाजाचा त्याग केला, मान्य आहे महाराज आम्हाला. धनाचाही त्याग केला. हो, या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या तुकोबरायकडे नजराना घेऊन गेले. बाबा, ओ बाबा, बायको अन्न करता मेली, घ्या न होय थोडं धन. तुकोबराय सांगतात, सोने रुपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ए रवित्त धन ते मज मृतिके कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे आस. याचं कारण काय होतं महाराज? अवघी देवावरी माया, अवघ प्रेम माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं पांडुरंगावर होतं. गोविंद असनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. गोविंद गोविंद मना लागली या, मग गोविंद ते काय भेद नाही. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी
त्याचे अवघ जीवन त्यांचं भगवान रूप झालं होतं. म्हणून अवघी देवावरी माया. असे जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये. ठीक आहे निळोबर आहे. जे लोक माझ्यावर प्रेम करतात, जे लोक माझ्यावर प्रेम करतात, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती जर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर फायदा काय आहे? निळोबराय सांगतात, देवा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय तर त्यांचं श्रवण केल्यानंतर माझा परमार्थ दृढ होईल. अभंगाचं दुसरं सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, 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 सहज